हॅलो, हाय, नमस्ते सर्वांना. मी आरती. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करते. चला तर मग नाश्त्यासाठी मस्त अशी मोकळी, सळसळीत आणि चवीलाही अप्रतिम अशी आपण साबुदाणा खिचडी पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि तुमच्याही मुलांना आवडते का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, आता सकाळची शाळा चालू झालेली आहे आणि आज सोमवारही आहे. त्यामुळे रात्री मुलांनी सांगितलं होतं, मम्मी आम्हाला सकाळी डब्यासाठी साबुदाणा खिचडी बनवून दे म्हणून. बोलले चल तर मग बनवू. त्यामुळे बघा, साबुदाणा रात्रीच मी भिजत घातला होता. छान असा भिजलेलाही आहे, मोकळा सळसळीत. आणि असा जर साबुदाणा भिजला ना तर आपली शाबू चिकट होत नाही, मोकळी सळसळीत आणि चवीलाही अप्रतिम अशी आपली शाबू होते बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. बघा, आता गॅस चालू करून घेते आणि थोडे शेंगदाणे कच्चे आहेत, त्यामुळे म्हटलं थोडे आधी शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाणे भाजून होत आहेत तोपर्यंत मी इकडं बटाट्याचे साली काढून बटाटे ही छान असे चिरून घेते आणि मिठाच्या पाण्यामध्ये एक 5-10 मिनटं टाकून देते. बघा, आता आपलं शेंगदाणे ही भाजून चांगले मी बारीक करून घेतलेलं आहे. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. शेंगदाणे भाजत होते तोपर्यंत इकडे मी बटाटाही चिरून घेतला होता. बघा, मिठाच्या पाण्यामध्ये बटाटाही घातलेला आहे. आता तेलही गरम झालेलं आहे. त्याच्यामध्येच बघा, आता आपण मिरची आहे ना ती तेलामध्ये फोडणीला टाकायची नाही आहे. शेंगदाण्याचं कूटही करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आधी मी मिरची तेलामध्ये फोडणीला टाकत नाही. तेलामध्ये जर मिरची टाकली ना तर तुम्ही तिखट खात असाल तर तुम्ही तेलामध्ये मिरची टाकला तरी नक्की चालेल. परंतु जर आपल्या मुलांना तिखट सोसत नसेल, माझी मुले तिखट अजिबात खात नाहीत आणि ओली मिरची तरी खातच नाहीत, मग मी काहीतरी असं जुगाड करते जेणेकरून त्या शाबूलाही टेस्ट यावी आणि मुलांनाही काढता येतील आणि तिखटही होणार नाही. त्यामुळे काय करते, आधी बटाटा भाजून घेते मी. तेलामध्ये छान बटाटा भाजून घ्यायचा आहे. एक 5-10 मिनटं तेलामध्ये बटाटा भाजला की त्याच्यामध्येच ओली मिरची आणि थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. थोडं अजून आपण नंतरनं घालणार आहोत, परंतु थोडं बटाटे भाजण्यासाठी आपण थोडंसं मीठ वापरायचं आहे बघा. आणि या पद्धतीने तुम्ही जर शाबूची खिचडी शाबू खिचडी जर बनवला, साबुदाणा जर तुम्ही बनवला तर तुमची मुले ही नक्की आवडीने खातील आणि मुलांसाठी पौष्टिक वजनही असतं साबुदाण्याला. बघा, आता छान असा बटाटा शिजला आहे. त्याच्यामध्येच हा रात्री साबुदाणा भिजत घातला होता तो टाकून देते आणि त्याच्यामध्ये जे शेंगदाण्याचं कूट घेतलं होतं तेही टाकते. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते आणि छान असं मंद आचेवरती साबुदाणा खाली चिटकून न देता असं 5-10 मिनटं परतून घ्यायचं आहे. बघा, एकसारखा आपला साबुदाणा भिजलेला आहे, त्यामुळे मोकळा सळसळीत आपला साबुदाणा तयार होतो. आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हालाही कळेल आणि तुमच्या मुलांनाही आवडतो का साबुदाणा खिचडी तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, त्याच्यामध्ये आता चवीपुरते थोडेसे मीठ घातलं आहे, अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे आणि त्याच्यामध्येच अर्धा लिंबू पिळून घालायचा आहे. त्यामुळे साबुदाण्याच्या खिचडीला खूप छान टेस्ट येते आणि चवीलाही अप्रतिम होते आणि पचनालाही हलका साबुदाणा जातो बघा. आणि मुलांना आठवड्यातून एकदा का असे ना तुम्ही साबुदाणा खिचडी बनवून द्या. वजनही असतं आणि ज्या मुलांचं वजन वाढत नाही त्यांनाही हप्त्यातून 2 वेळा तरी तुम्ही साबुदाणा खीर किंवा साबुदाणा खिचडी करून दिला तरी त्यांच्या आरोग्यासाठीही चांगलं. आणि चायनीज पदार्थ देण्यापेक्षा असं पौष्टिक असा नाश्ता त्यांना सकाळी दिला तर मुलांची भूकही दिवसभराची व्यवस्थित लागते. आणि तुम्ही ही साबुदाणा खिचडीमध्ये साखर किंवा लिंबू वापरता का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तुमचीही मुले अशी साबुदाणा खिचडी टिफिनमध्ये नेतात का व तुमच्या मुलांना ही साबुदाणा खिचडी आवडते का? कमेंटमध्ये किंवा तुमचे मुलेही नेतात का टिफिनसाठी किंवा तुम्ही नाश्त्याला मुलांना देता का? काही वेगळा पदार्थ देतात तेही मला सांगा. बघा, आता दोघांचीही टिफिन मी भरून घेते, कारण की आता सकाळची शाळा चालू झाली की मुलांची कसरतच असते. ह्याच्याबरोबर दहीही देते मी, परंतु आज सकाळची शाळा आहे आणि सकाळच्या वातावरणात दही बरोबर नाही मुलांना देणं, म्हणून साबुदाणा खिचडीच फक्त देत आहे बघा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्येही सांगायला विसरू नका. आणि तुम्ही कुठून बघता व्हिडिओ हेही सांगा मला. मोठ्या मुलग्याचा आवरला आहे, लहान मुलगा आवरत आहे. श्री स्वामी समर्थ.